हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ आता स्पेशली बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग पासून तर आपण इथे ब्लाउज कटिंग स्टिचिंग दोघेही व्हिडिओ इथे बघितले। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे नवीन शिकताय त्यांच्यासाठी आणि ज्यांना ब्लाउज मधलं येतं त्यांच्यासाठी स्पेशली बघा, इथे आपण प्रत्येक वेळेला वेगवेगळे पेपर पॅटर्न काढण्याची गरज नाहीये। एकच पेपर पॅटर्न आपण प्रत्येक साईजसाठी कसं वापरू शकतो याची सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत। तर बघा, 28 साईज साठी जर तुम्ही इथे 5 इंचाची कटोरी घेत असाल किंवा 4.5 इंचाची कटोरी घेत असाल तर एक कटोरी आपण इथे काढून बघूया, आधी 5 इंचाची। तर एक पॉइंट मी दिला इथे 5 वरती, यात मी घेतले 2.5 इंच एक्स्ट्रा। आता आपण पाहतोय 5 इंचाची कटोरी। तर इथे बघा 5 आपण घेतलंय, यात घेतलं आपण 2.5 इंच एक्स्ट्रा, मेजरमेंट लक्षात घ्यायचंय। त्याच्यानंतर आता हा जो पॉइंट आहे मी ते तिरकस ड्रॉ करतेय, एकच मी ते कटोरी काढणार आहे। त्यानंतर प्रत्येक साईज साठी वाढवायची कशी हे तुम्हाला दाखवणार आहे। 2.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतलं। आता याचा सेंट्रल पॉइंट आपल्याला काढायचा आहे। आता पूर्ण मेजरमेंट झालं आपलं 7.5 इंचावरती, 7.5 वरती पूर्ण झालंय। त्यानंतर याचा सेंट्रल पॉइंट काहीसा इथे 4.5 इंचावरती आपण घेऊ। आता बघा, वरती आपण घ्यायचंय 6 इंचावरती, उभं मेजरमेंट कटोरीचं 6 आहे। खाली जे वाढवतोय 1.5 इंच ते टक्स साठी, इथे 2.5 वाढवलं आडव्या टक्स साठी, इथे 1.5 वाढवलं उभं टक्स साठी। आता बघा, त्यानंतर या पॉइंट पासून एक सेंट्रल पॉइंट घ्यायचा आहे या पॉइंट पर्यंत, आणि कटोरीचा जो घेर आहे ना या पॉइंट पर्यंतचा, आता इथे बघा या पॉइंट पर्यंत एक घ्यायचा आपल्याला 6 इंचावरती। एक मेजरमेंट या पॉइंट पासून आणि तिरकस एक या पॉइंट पासून, बघा या पॉइंट पासून आपल्याला घ्यायचं एक 2.5 इंचावरती, जे की आपला पॉइंट येतो या पॉइंटला, इथे घेतलं 2.5। आता बघा, लहान साईज आहे, मी 5 इंचाची कटोरी घेतली आहे म्हणून याचं मेजरमेंट आपण इथून घ्यायचंय एक 2.5 इंचावरती। जशी बिग साईज होईल तसं घ्यायचं आपल्याला 3 इंचावरती। इथे आपण 6 मेजरमेंट भेटलं, टेप सेम पोझिशन मध्ये ठेवायचंय आणि दुसऱ्या पॉइंटला आपल्याला 6 इंचावरती एक पॉइंट करून घ्यायचं। हा आपला गळ्याचा आकार आहे, हलकीशी घ्यायची गोलाई। आता बघ 5 इंचाची कटोरी झाली आहे। आता यामध्ये महत्वाचं एक काम करायचंय, इथे 1 इंच घ्यायचंय आपल्याला आत, आणि हा जो आडवा टक्स घेतलाय आपण 2.5 इंचाचा, तर 1.25 इंच 1 आणि 2 लाईन या पॉइंट पासून आणि 1 आणि 2 लाईन या पॉइंट पासून, आडवा टक्स हा पॉइंट इथे मॅच करायचा आहे। आता उभा टक्स बघा, जेवढं आपण इथे घेतलं मी 1.5 इंचावरती हा पॉइंट दिलाय, टक्स याच पॉइंट पर्यंत राहील आपल्याकडे 1.5 इंचाचा। आता बघा, आधी तर ही जी कटोरी आहे कुठल्या कुठल्या साईज साठी आपण वापरू शकतो आधी हे बघा। इथे मी जसं तुम्हाला म्हटले 28, 30, 32, 34 आणि 36 साईज। 36 साईज साठी आपण ही कटोरी वापरू शकतो। आता कटोरी झाली तर आधी आपण साईड पट्टी पण ड्रॉ करून घेऊया। आता बघा, तिरकस मेजरमेंट घ्यायचंय साईड पट्टीसाठीचं, जे की येतं आपलं 7 इंचावरती। तर मग याच पॉइंट पासून मी एक तिरकस साईड पट्टी याला दिसेल मॅच होईल या पद्धतीने, एक पॉइंट इथे आणि दुसरा पॉइंट 7 इंचावरती। आता हे झालंय। आता याचं फिक्स माप जसं की मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते, या पॉइंट पासून फक्त 5च घ्यायचंय, फिक्स 5 घ्यायचे आपल्याला। तयार स्टिच होऊन ब्लाउज मध्ये ते 4 यायला हवं म्हणून घेताना 5 घ्यायचंय। बिग साईज असो लहान साईज असो आपल्याला मेजरमेंट याच पद्धतीने घ्यायचंय। शोल्डर घ्यायचंय 3 इंचावरती। आता 3 हे कसं, याची पण एक पद्धत आहे। पूर्ण शोल्डर जर तुम्ही 5 इंचाचं घेत असाल तर गळा घेर 2 इंचाचा बाहेर ठेवायचा, 3 इंचाचं शोल्डर। त्यानंतर जर तुम्ही 5.5चं शोल्डर घ्यायचंय, 2.5 इंचाचा गळ्याचा घेरा बाहेर ठेवायचा आहे, 5.5 म्हणजे 1, 2 आणि 3 इंचाचं परत इथे शोल्डर। मुंढ्याची उंची 6 इंचावरती आपण घ्यायची आहे। फ्रंट पॉइंटला इथे 6 वरती मी एक पॉइंट दिलाय उभा। आता
हा पॉइंट झालाय. आता त्याच्यानंतर एक सोपी पद्धत, तर बघा आता या पॉइंट पर्यंत आपल्याला चेस्टचं मेजरमेंट टाकायचं. आता जो आपला चेस्ट पॉइंट आहे, आपण इथे गळ्याचा जो घेरा आहे 2 इंचाचा तो बाहेर ठेवलाय आणि याकडून पुढचं मेजरमेंट. आता समजा इथे आपण आता पहिली जी बेसिक सुरुवात आहे त्याचं आपण इथे साईड पट्टी काढतोय. तर आपण जर समजा इथे घेतलं 28 इंचाचा एक चेस्ट घेत, तर 7 वरती येतं चौथा पार्ट येईल आणि यात घ्यायची आपण 1.5 इंचाची परत मार्जिन. घेरा जो पार्ट आहे तो बाहेर ठेवायचा आहे, चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे, 1.5 इंचाची मार्जिन टाकायची आणि या पॉइंट पासून आपण साईड पट्टीचं इथे मेजरमेंट टाकायचंय. आता हे झालं. ते झाल्यानंतर आता साईड पट्टीचा आपल्याला इथे हा जो घेरा आहे याचं मेजरमेंट टाकायचंय. 1 इंच बाहेरच्या पॉइंट पासून, 1 इंच आतल्या पॉइंट पासून. एक, 2, 3. आता यात बघा 28 साईजसाठी आपण हे बघतोय. आता चेस्ट घेरपेक्षा कमर घेर निश्चितच हा कमी असतो, त्याच्यामुळे हा जो पॉइंट आहे इथे सरळ लाईन ड्रॉ करायची याला. तर बघा आता आपली साईड पट्टी इथे रेडी आहे. आता साईड पट्टी बघा, ही जी साईड पट्टी आहे तुम्ही फक्त इथे 30 साईज पर्यंत वापरायची आहे. त्यानंतर आपण पुढची जी आहे ती 32, 34 आणि 36 साठी आपण इथे हिला कशी वाढवायची आपण हे पाहूया. तर बघा, ही कटोरी आणि साईड पट्टी पेपर पॅटर्न मधले हे जे प्रकार आहेत, जे तुम्ही इथे क्लास लावता त्यानंतर काहीशी तुम्हाला या पद्धतीने पेपर पॅटर्न देण्यात येतात. तर आपण या पद्धतीने सोयीस्कर डायरेक्टली आपण कापडावर ड्रॉ करून कटिंग करून स्टिचिंग करू शकतो. हे एक पाहिलं. त्यानंतर बघा आता मी तुम्हाला सलग जी कटोरी आहे जी की आपण इथे 5 इंचाची ड्रॉ केली. त्यानंतर बघा, ही जी कटोरी आपण 5 इंचाची केली, त्यानंतर आता आपल्याला जशी आपल्याला साईज वाईज कटोरी इथे हवी आहे. समजा आता इथे मला 6 इंचाची कटोरी आहे, तर मी 6 वर एक पॉइंट देईल. जसं की आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 5 वरती दिला, इथे 6 वरती द्यायचंय. त्यात आपल्याला वाढवायचंय 2.5 इंच एक्स्ट्रा. आता बघा मेजरमेंट लक्षात घ्यायचंय. जशी आपण मागच्या याला आपण जशी सेम पद्धत वापरली ती सेम पद्धत आपल्याला याच्यात पण वापरायची. तर बघा आता इथे हे जे मेजरमेंट आहे पूर्ण होतं आपलं 8.5 इंचावरती. तर 1.25-4 वरती आपण सेंट्रल पॉइंट काढू. परत उभं मेजरमेंट 6 इंचावरती. याच्यात बघा आता कटोरीचा टक्स जो आहे तो आपण 1.5 घेतला होता. यात बघा मी आता 1.25-2 इंचाचा घेतेय. कटोरीचा टक्स वारंवार वाढत नाही, ही गोष्ट लक्षात घ्यायची. टक्सचं मेजरमेंट फिक्स असतं. बिग साईज आहे तुमची एकदम जास्त 40, 42, 46 एवढी जर होत असेल तर मग तुम्ही इथे 3 इंचापर्यंत टक्स घ्यायचंय, पण त्यापेक्षा मेजरमेंट वाढत नाही. टक्सचं लक्षात घ्यायचंय. आता त्यानंतर सेकंड आपण 2.5 इंचाचं घेतलं होतं गोलाई, ही पण लास्ट आपण इथे 3 इंचावरती घ्यायची. याच्यापेक्षा मेजरमेंट याचं वाढत नाही, जास्त लक्षात घ्यायचंय. आता ही जी कटोरी आहे 6 इंचाची, 2.5 इंच वाढवलंय टक्ससाठी. इथे जे वाढवलंय ते आपण वाढवलं इथे 2.25-2 इंचावरती. लक्षात घ्यायचंय. म्हणजे कॉमन माप आहे जे सगळ्यांसाठी सारखं असतं. या पॉइंट पर्यंत 6 इंचावरती. टक्ससाठी फक्त आपण खाली वाढवतो. आता बघा मी एक टेक्निक तुम्हाला दाखवली. इथून मी घेतले 3 इंचावरती. दुसरं मी कटोरी दाखवलं, सेंटरला टेप ठेवायचंय आणि मेजरमेंट घ्यायचंय. इथे टेप आलं 6, दुसऱ्या पॉइंटला परत घ्यायचंय 6 इंचावरती. आणि बघा जास्त आपल्याला याला या पद्धतीने आतल्या हाताने याला आपल्याला मॅच करायचं या पद्धतीने. आता हा एक पॉइंट झाला. त्यानंतर इथे परत या पद्धतीने मॅच करायचंय. जसं की 2.5 इंच आपण एक्स्ट्रा घेतो. तर आडवा टक्स मी तुम्हाला मागच्या कटोरीत दाखवला, तसं सेम आपल्याला 1.25 इंच या पॉइंट पासून आणि 1.25 इंच या पॉइंट पासून आणि यात 1 इंच. हे महत्वाचं काम आहे. 1 इंच आत घ्यायचंय, नाही तर होईल काय, कटोरीचा जो आपला घेऱ्याचा पार्ट आहे टक्ससाठी 1/2 इंच या पॉइंट पासून पाहिजे, 1/2 इंच साईड पट्टी मॅच करायला पाहिजे. तर 1 इंच जेव्हा आपण आत घेतो तर मेजरमेंट आपलं
कटोरीचं 1 इंचाने वाढून जातं, त्याच्यामुळे ही कटिंग महत्वाची करायची या पद्धतीने. दोघे टोकं आहे तशी न ठेवता 1 इंच आत घ्यायचंय. हा झाला आपला हुबा टक्स. जेवढं मी खाली वाढवते या पॉइंट पर्यंतचे हुबे टक्स घेते, लक्षात घ्या. आता बघा, आता वेगळी कटोरी मी ड्रॉ करणार नाही. आधी तर ही 6 इंचाची कटोरी, तर 6 इंचाची कटोरी आपण 36, 38 आणि 40 पर्यंत आपण हिला लावू शकतो. आता मग यानंतर तुम्हाला हिला अजून वाढवायची, तर मग याच्यासाठी काय करायचंय, जसं की आपल्याला आता 42 साठी हवी आहे, किंवा मग 44 साठी हवी आहे, किंवा मग तुम्हाला 38 आणि 40 साठी तुम्हाला समजा 6.5 इंचाची कटोरी हवी. तर याच्यासाठी करायचं काय, 6 इंचाची बरोबर येते, पण काहींना जर वाटतं की मला मोठी कटोरी लावायची, तर मग यासाठी काय करायचं आपल्याला, हे जे पॉइंट आहे ना आहे तसेच ठेवायचे. फक्त एक महत्वाचं काम, शिलाईसाठी वाढवायचंय. लक्षात घ्या आपल्याला मेजरमेंट कसं वाढवायचंय. आता समजा मला 6.5ची कटोरी हवी आहे, तर मी या पॉइंटला अर्धा इंच, या पॉइंटला इथे अर्धा इंच. बघा बाकी मेजरमेंट सेम असणार आहे, फक्त अर्धा इंच साईडच्या पॉइंट पासून कटोरी वाढवली आहे मी इथे. टक्स पण आपला ह्या साईजसाठी एवढंच असणार आहे, टक्स वाढवत नाही. जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं, टक्स आपल्याला वाढवायचं नाही. मग आता याच्यात करायचं काय आपल्याला, बघ घेराचा पार्ट मी वाढवलेला नाहीये, जिथे पॉइंट दिला त्याच पॉइंट पासून फक्त इथे या पद्धतीने, ठीक आहे. आणि हा पॉइंट इथे. फक्त जेव्हा घेरा तुमचा वाढतो तर लक्षात घ्या, इथे ना साधारण टेपच्या 2 लाईन एवढं मेजरमेंट वाढतं, लक्षात घ्यायचंय. या पद्धतीने टेपच्या 2 लाईन एवढी कटोरी आपली या पॉइंट पासून वाढते, लक्षात घ्यायचं. हा एक मुद्दा. त्यानंतर परत सेम आडवा टक्स याच पद्धतीने असतो. 1 इंच इथे घ्यायचंय आत, आणि हा पॉइंट इथे मॅच करायचा. बघा या पद्धतीने कटोरी आपली इथे वाढली, मेजरमेंट या पद्धतीने वाढलं. आता मेन साईड पट्टी. आता बघा साईड पट्टीचा जो मुद्दा आहे ना, तिरकसचं मेजरमेंट हे आलं आपलं 7 इंचावरती. बिग साईजचं बघताय या पॉइंटला. तर आता बघा हे जे मेजरमेंट आहे 6.5चं कटोरीचं, हे तुम्ही इथे 38 साईजसाठी, 40 साईजसाठी, 42 साईजसाठी यूज करणार असाल, 44 साईजसाठी यूज करत असाल तर तिरकसं घ्यायचं. याचं 8 इंचावरती याचं मेजरमेंट दाखवतंय. तिरकसं घ्यायचंय 8 वरती. जसं की आधीच सांगितलं, याचं फिक्स मेजरमेंट 5. 40च्या वरती तुम्ही याला यूज करत असाल तर 5.5. 40च्या वरती, हा 40च्या वरती जेव्हा वापरताय तर मग 5.5. आणि बघा मग आता जेव्हा पाठीमागचा तुमचा गळा नॉर्मल नेक 9 9.5चा आहे, तर शोल्डर त्या पद्धतीने घ्यायचंय. पाठीमागच्या जर तुम्हाला गळ्याची उंची 8 हवी, 6 हवी, तर मग घ्यायचं आपल्याला 3.5 इंचाचं शोल्डर. 3.5चं शोल्डर घ्यायचंय. जसं की मी तुम्हाला सांगितलं, शोल्डर पूर्ण घ्यायचंय, गळ्याचा घेरा बाहेर ठेवायचाय, 2.5चा गळ्याचा घेरा बाहेर, आणि आपण इथे घेतले 6चं पूर्ण इथे. बघा या पद्धतीने शोल्डर, ठीक आहे. तर बघा मेजरमेंट लक्षात घ्यायचंय. पाठीमागचा गळा जेव्हा तुम्ही 8 घेताय, 6 घेताय, तर मग शोल्डर जे ते घ्यायचे 3.5 इंचावरती. मुंड्याची उंची 6.5. आता बघा चेस्टचा चौथा पार्ट. 40 साईज साठी मला जर साईड पट्टी काढायची आहे, तर मग हिला मी कशी काढेन, तर बघा शोल्डर आधी तुम्ही शोल्डर किती टाकलंय, परत मुद्दा लक्षात घ्या. 2.5 इंचाचा घेरा बाहेर ठेवायचा आहे, आणि आपल्याला इथे 3.5 इथे आपल्याला शोल्डर हवंय. तर बघा हा 2.5चा पॉइंट. तर बघा आता आपल्याला 40 साईज साठी जर बघायचं असेल तर 10 याचा चौथा पार्ट, 2.5 इंचाचा गळाचा घेरा बाहेर ठेवलाय, 1.5 इंचाची परत यात मार्जिन. आता बघा हे जे मी 40 साठी साईज करते ना, 40च्या उपरची तुमची जेवढी साईज आहे 7.5चा मुंडा घेतलाय. 42, 44, 46 साईज साठी ही बिग साईजची आपण साईड पट्टी बघतोय. ही तुम्हाला प्रत्येक मापासाठी चालेल. फक्त साईड पट्टीचा घेऱ्याचं मेजरमेंट कसं टाकायचं हे लक्षात घ्या. 1 आणि जस्ट 2 लाईन बाहेरच्या पॉइंटला, आतल्या पॉइंटला बघा साधारण इथे पूर्ण 1.5 इंच मी आत घेते साईड पट्टीचा घेरा. फिक्स वाला पॉइंट उचलायचा आहे आणि या पद्धतीने. आता जसं की मी मागच्या साईड पट्टी ड्रॉ केली, चेस्ट घेर पेक्षा कमर घेर कमी असतो, तर
हा जो पॉइंट आहे सरळ या पॉइंट पर्यंत मॅच करायचा आहे. आणि तर बघा आता ही साईड पट्टी आपली रेडी झाली. आता मी बिग साईज साठी तुम्हाला इथे दाखवली 40, 42, 44, 46 आणि 48 साईज साठी आपण हिला वापरू शकतो. आता मग एक नॉर्मल साईड पट्टी तुम्हाला बघायची आहे, जसं की आता आम्ही तुम्हाला 36, 38, 40 साठी तुम्हाला इथे बघायची आहे. तर याच्यासाठी फक्त एक सोपी पद्धत, आता याच्यातच मी तुम्हाला ती पद्धत समजवते. ही जी आपण घेतली ना, हा जो 6.5 गोळीचा पार्ट घेतला ना, त्याला आपल्याला इथे 6 वरती पॉईंट घ्यायचा आहे. 6 वरती पॉईंट घेतला. शोल्डरचं मेजरमेंट मागच्या गळ्यानुसार तुमचं ह्याच पद्धतीने असणार आहे. इथे मी 5.5 घेतलं, इथे घ्यायचंय 5 इंचावरती उंची. ते झालं. या पॉईंट पासून चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा आहे. मग हा जो तुम्ही घेणार ना 36 साठी 9 टाकायचा चौथा पार्ट, 1.5 इंचाची मार्जिन घ्यायची. हा पट्टी सरळ या पद्धतीने. आता मी यातच तुम्हाला दाखवते, फक्त एवढं की तुम्ही घोळ होऊ देऊ नका, ही पट्टी लक्षात घ्यायची. आता मी 6 घेतलाय आणि जो गळाचा घेर आहे तो बाहेर ठेवलाय. आणि आता मी 36 साईज साठी बघते, तर 9 वरती एक पॉईंट दिला आणि 1.5 इंचाची परत मी यात घेतली मार्जिन. हा पॉइंट आला इथे, हा पॉइंट इथे आला. त्यानंतर या पॉइंट पासून आता साईड पट्टीचा घेरा 1 इंच बाहेर, 1.25 इंच आत इथे आलं. फिक्सवाल्या पॉइंट पर्यंत गोळा इथे या पद्धतीने हा पॉइंट इथे मॅच करायचा आहे. इथे मग अर्धा इंच आत घ्या, 5च घ्यायचंय लक्षात घ्या. इथे आपण 5.5 घेतलं बिग साईज साठी, इथे 5 घ्यायचंय आणि याला इथं मॅच करायचं या पद्धतीने. हा जो पॉइंट आहे, आता बघा एवढं इथे मेजरमेंट कमी होईल हे या पद्धतीने. आता ही जी आहे तर ही तुम्हाला 36, 38, 40 साईज पर्यंत वापरली तरी ही साईड पट्टी चालेल. आपण या साईड पट्टीचं मेजरमेंट घेताना फक्त इथे 3.5 मी शोल्डर घेतलंय. जर तुम्हाला पाठीमागचं जर मेजरमेंट गळायचं 9, 9.5, 10 होतंय तर याला फिक्स तुम्ही 3 घ्यायचंय शोल्डर. मी इथे घेतलं 3.5, कारण का बिग साईज साठी. आधी आपण बिग साईजची साईड पट्टी पाहिली, मग आपण इथे लहान साईज साठीची साईड पट्टी पाहिली. तर बघा कटोरी पाहिली, साईड पट्टी बघितली. यात तुम्हाला काही प्रश्न पडले असेल तर कमेंट्स करा. आणि डिटेल व्हिडिओ शिकण्यासाठी ज्या गोष्टी तुम्हाला कळत नाहीये, जे मी शिकवते कटोरी ब्लाऊज मधल्या, तर तुम्ही मला कमेंट्सद्वारे करा. म्हणजे तो जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर मी तुम्हाला इथे डिटेल व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल.